हॅलो हॅलो. पहिला चेंडू एकेरी धाव डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाताना पाहायला मिळाला. यष्टीरक्षणामध्ये परिवर्तन करताना पाहायला मिळालं प्रथमेश. यष्टीरक्षणासाठी येताना पाहायला मिळतो प्रतीक. सोनाट एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख प्रतीक पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय. दोन्ही बल्लाटी संघ सोनाट संघ. व्यासपीठावरती आपल्या ज्यांची मुख्य उपस्थित आपले ते आदरणीय सन्माननीय निलेशजी शिंदे साहेब आणि त्यांच्या समवेत संतोष शिंदे साहेब यांचं सुद्धा आपल्या हक्काच्या आयोजनामध्ये आपल्या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत आणि आभार. आपण आलात, मोलाची हजेरी लावली त्याबद्दल आयोजकांमार्फत आपलं सहर्ष स्वागत. हॅलो छिक. हॅलो हॅलो. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग सज्ज होताना पाहायला मिळते प्रतीक. ओहो, काय तेज थर्रार गोलंदाजी पाहायला मिळते. क्लास 1 डिलिव्हरी, क्लास 1. ज्या चेंडू कधी आला कधी गेला कदाचित साहीला उमदलं नाही, समजलं सुद्धा नाही. म्हणून प्रतीक सोनाट एक्सप्रेस त्याला काय म्हणतात तो येताना पाहायला मिळतो. पुन्हा एकदा प्रतीक सज्ज होताना पाहायला मिळतोय. इथे पुन्हा एकदा तेज थर्रार परंतु वाईटच्या स्वरूपात दंडित केला ते गोलंदाजाला. धावसंख्येत पुन्हा एकीने वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्या होते 3 धावा. पहिला डिक्लेअर, तदनंतर सिंगल आणि तदनंतर वाईट. पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज होताना पाहायला मिळतोय. व्यावसायिक क्रिकेटमध्ये सुद्धा चांगली खेळगी करताना पाहायला मिळतो. नाकून टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला. इथे मात्र परिवर्तन करताना पाहायला मिळतंय. स्लोवर 1 केला होता. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो एकेरी धावेसाठी. धावसंख्येत एकीने वाढ होते. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 4 धावा. साहिल आणि वैभव चतुर्भेट संघाची सलामीची जोडी खेळताना पाहायला मिळते आपल्या संघासाठी. नशिबात होताना पाहायला मिळते. मोठे फटके घ्यावे लागणार का. आणि सोनाट संघ मागच्या सामन्यामध्ये म्हणलं तर उपविजेता संघ म्हणून त्यांनी नक्कीच आपलं नावलौकिक केलं होतं रबर फॉर्मॅटमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी. येस, गोलंदाजी आता वाईट. पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं गोलंदाजाला. परंतु साहिल थोडासा विचार विनिमय करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. आणि अशाच गोलंदाजी तुम्ही जर अटॅक केलात ना तर तुम्ही मात्र चांगले फलंदाज होताना पाहायला मिळतात. कारण चांगल्या फलंदाजाला पुन्हा एकदा स्लोवर 1 पहा नक्की प्रतीक कमालीची गोलंदाजी करताना पाहायला मिळतं. एक चेंडू मात्र तेज थर्रार तर दुसरा स्लोवर 1. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. हॅलो चिक. हॅलो 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 चिक. हॅलो चिक. हॅलो 1 2 3. हॅलो. विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. पहिला गडी जातो तंबूच्या आशाला. वैभवची खेळ ते संपुष्टात मोठी खेळ करताना पाहायला मिळाला नाही. एक षटकाचा खेळ होता संपुष्टात. एक षटका गेर धावसंख्या होती. प्रतीक पहिल्या षटकामध्ये 5 धावा नक्की खर्ची केल्या. त्यानंतर दुसरं षटक सचिन. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन वैभव ला मोठी खेळी करताना वैभव तंबूच्या आशाला पळताना पाहायला मिळतोय. 2 विकेट आतापर्यंत येताना पाहायला मिळाले. साहिल आणि वैभव सलामीची जोडी तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळते. आता 2 फलंदाज मात्र मार्गच होताना पाहायला मिळते. एका बाजूला सुशांत, दुसऱ्या बाजूला विक्रम. विक्रम अनोखा विक्रम करणार का पाहणं गरजेचं असेल.
विक्रमला अनोखा विक्रम करावा लागेल. संघ अडचणीमध्ये आहे. तारणहारता बनावा लागेल. टप्प्याचा चेंडू उसळी घेणारा चेंडू होता. भिरकावून दिलाय चेंडू. डिक्लर झोनमध्ये घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. डिक्लर झोनमध्ये धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 6 धावा. एखादा मोठ्या फलंदाजाला मोठी फलंदाजी करावी लागेल. षटकार चौकामध्ये रूपांतर करावे लागेल तर मात्र नक्कीच रनांची कोठे मापकाचं आव्हान कुठेतरी ठेवावं लागेल. स्लोवर ऑन होता. सचिन यांच्या मार्फत हाताळताना पाहायला मिळाला. इतर गोलंदाज चेंडू सुकवतात. सचिन हा चेंडू ओला करतोय. म्हणजे त्यानं प्रॅक्टिस केली ओल्या चेंडूची. हो पुन्हा एकदा डिक्लर झोन मध्ये चेंडू तो घोषांकी क्षेत्रामध्ये एकेरी धावसंख्येत 1 ने वाढ. सुशांत स्ट्राईक साठी झगडतोय. सुशांत मध्ये सुद्धा कॅपॅसिटी आहे. तो सुद्धा मोठे फटके घेऊ शकते परंतु स्ट्राईक वरती येणं गरजेचं असेल. सचिन पहा चांगली गोलंदाजी करताना माहिती आहे ओला चेंडू केला तर तेज थर्रा जेव्हा सिमेंटच्या पिच वरती पडतो ना तितक्याच वेगानं तो स्कीट होताना पाहायला मिळतो. पुन्हा कुटप्प्याचा चेंडू अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू होता. पंचांच्या मार्फत वाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 8 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू सन्मान दिला. 1 धाव नक्की अर्जित केली जाईल परंतु क्षेत्ररक्षक बीट होताना पाहायला मिळतो. चेंडू जाईल का सीमारेषा पलीकडे. एन मोइंटोला चांगला चेंडू पकड हाताना पाहायला मिळाला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला. इथे मात्र यष्टीरक्षक सुद्धा चुकी करताना पाहायला मिळते प्रथमेश आणि तिहेरी धाव येताना पाहायला मिळते. धावसंख्येत 3 ने वाढ. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 11 धावा. अजून सुद्धा चतुर्भेट संघ थोडंसं अडचणीमध्ये आहे का डेफिनेटली परंतु अजून एक षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये सुद्धा क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये शेवटच्या षटकापर्यंत माफ करा आताच्या 2च धावा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाही. घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू जातो. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 12 धावा. षटकार येताना पाहायला मिळतो 6 धावांसाठी. धावसंख्येत 6 ने वाढ होते. धावसंख्या होते 18 धावा. सुशांत ह्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे परंतु त्याला स्ट्राईक भेटणं गरजेचं आहे. 2 षटकाचा केला संपुष्टात. धावसंख्या विचार केला तर धावसंख्येत 18 धावा. लेग बाईटच्या स्वरूपात पुन्हा एकेरी धाव येताना पाहायला मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 19 धावा. एकदा पूर्ण केली दुसऱ्याचा प्रयत्न करणार का नाही गरजेचा असेल आणि हर्षद थोडीशी चुकी करताना पाहायला मिळतोय. दुहेरी धाव अर्जित केली गेली धावपटलावरती. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 21 धावा.
शेवटचे 4 चेंडू शेष असतील. मोठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. संख्या कुठेतरी अडचणीमध्ये पाहिला 21 धावा आतापर्यंत. जरी 15-20 धावा आल्या ना या 4 चेंडूमध्ये तरी मात्र नक्कीच कमबॅक करू शकतो चतुर्भेट संघ. परंतु सुरेश हा सुद्धा तितकाच ताकदवर गोलंदाज. अनुभव त्याच्याकडे अनुभव खूप आहे. क्रिकेटला खूप सारं त्यांना योगदान पाहायला मिळतं. सुरेश KSKच्या ज्या वेट टुर्नामेंट असताना सुरेश हे नाव सुद्धा आवर्जून घेतलं जातं. सोनाट संघाकडून सुरेश आणि प्रतीक या दोघांना सुद्धा संधी दिली जाते. टप्प्याचा चेंडू, ताकदीचा वापर, फटका आहे प्रॉपर आणि चेंडू करतोय हवाई सफर. षटकार येताना पाहायला मिळतोय 6 धावांसाठी. सचिन थोडासा निराशजनक खेळ करताना पाहायला मिळतं, कारण चेंडू पकडणं गरजेचं होतं का? येस होतं, परंतु जजमेंट फसला गेला आणि षटकार येताना पाहायला मिळतोय. 6 धावांसाठी धावसंख्येत 6 ने वाढ, धावसंख्येत 27. ज्यावेळी संघ अडचणीमध्ये होता त्यावेळी मात्र नक्कीच चांगली भूमिका बजावताना पाहायला मिळतोय. वाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं गोलंदाजाला. मात्र सर आवाज येतोय आता? सर आवाज येतोय स्पीकरचा? येतोय ना? ओके सर. धावसंख्या 30-30. पुन्हा एकदा हा चेंडू कुठे जाईल पाहावं लागेल. घोषांकी क्षेत्रामध्ये जातो की षटकार जातो? येस, पंचाचा इशारा येतोय. हा घोषांकी क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोनमध्ये धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्येत 31. चला या पुढचा होणार सामना असेल वाळणे विपक्ष रेणोशी. दोन्ही संघांना विनंती असताना पण यायचं नाणेफेकीसाठी वाळणे रेणोशी. विजयासाठी लक्षात सोनाट संघाला 32 धावा, 18 चेंडू 32 धावेची गरज असेल. त्याला यापुढचा होणारा सामना असेल विनिंग मध्ये सामना असेल रेणोशी विपक्ष वाळणे. दोन्ही संघाच्या संघांना विनंती असेल टॉससाठी यायचं आहे. जाणू साहेब आपल्याला विनंती करतो आपण यायचं आहे. आपला जो वाळणे संघाचा नितीन नल्लावडे अप्रतिमाशी खेळ केली. पहिल्या मॅच मध्ये निर्णायक पारी घेतली. संघ अडचणीमध्ये होता. वर्णमॅन आर्मी ज्यानं अप्रतिमाची फलंदाजी केली तो नक्कीच नाही. पहिला तो वाळणे वाळणे
तदनंतर वाळणे संघाचे नितीन नलवडे साहेब अप्रतिम खेळ करताना पाहायला मिळाला. तो पुन्हा एकदा प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरताना पाहायला मिळेल. नाणेफेकचा कोल घ्यायचंय. येस सर. गोलंदाजी मार्कर गोलंदाज येतोय वैयक्तिक पहिलं षटक अजित टू प्रथमेश समीकरण रंगताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी डॉट चेंडू त्यांना पाहायला मिळतोय. वाळणी संघाने नाणेफेकचा कौल जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पुन्हा एकदा हल्ली कॅप्टर भिरकावून दिलंय. चेंडू जातोय प्रथमेश ब्रँडेड षटकार 6 धावांसाठी. हॅलो 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 चिक हॅलो 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 बाद झाला. षटकार येताना पाहायला बॅट मधून. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलं. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहेत. धाव अडवली गेली. नक्कीच एक धाव अर्जित केली गेली. धाव पटलावरती धाव संख्येत वाढ होतीये. धाव संख्येचा विचार करता धाव संख्या होतीये 7 धावा. कोणती मूवी रिलीज होणार? हम साथ साथ है की जो जीता वही सिकंदर. कोण सिकंदर बनणार आणि कोण मात्र नक्कीच इथून माघार घेणार हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा चौकार येताना पाहायला मिळतो. 4 धावांसाठी धावसंख्येत 4 ने वाढ होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 11 धावा. सुरेश यांच्या बॅटमधून चौकार येताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेने. धन्यवाद. पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा रंगत पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कर गोलंदाज अजित ज्याच्यावरती एक चौकार एक षटकार आतापर्यंत पाहायला मिळतोय. पुन्हा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. त्याच्याकडे वेग आहे. वेगावरती स्वार होताना पाहायला मिळाला. एक षटकाचा खेळाला संपुष्टामध्ये एक षटकार धावसंख्या 11. आता विजयासाठी लक्ष असेल 12 चेंडू 21 धावा. 12 चेंडू 21 धावा. चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. जरी एक चौकार षटकार आला तरी पाहिलं की 3 चेंडू त्याने डॉट टाकलेत. कदाचित तो एक षटकार किंवा एक चौकार जर आला नसता तर प्रभावी गोलंदाजी पाहायला मिळाली असती का तेच डेफिनेटली. आता मात्र प्रथमेश ज्याच्या बॅटमधून मिनी हेलिकॉप्टर ज्याप्रमाणे श्रेयस कदमचे हेलिकॉप्टर पाहायला मिळते ना व्यावसायिक क्रिकेटमध्ये त्याच पद्धतीने मात्र प्रथमेश हा सुद्धा नक्कीच केसकेचा एक हेलिकॉप्टर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. हेलिकॉप्टर चांगले पाहायला मिळतात त्याच्या माध्यमातून सुद्धा. टप्प्याचा चेंडू होता. इथे मात्र समालोचन कक्षाला मानवंदन देण्याला डिक्कर झोनमध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय. साहिल हा सुद्धा तितकाच ताकदवर गोलंदाज. चिकाटी आणि जिद्द त्याच्याकडे सुद्धा आहे. फलंदाजी असो गोलंदाजी असो आपल्या संघासाठी 100% एफर्ट देताना पाहायला मिळतो. ज्याच्यामध्ये बोलतात जुनून बरा फलंदाज खेळाडू कोण असेल ना तर नक्की साहिल याच्याकडे पाहिलं जातं. साहिल हा सुद्धा गेम चेंजर गोलंदाजी करू शकतो का डेफिनेट. जर या गोलंदाजीवरती निर्णायक कामगिरी करावी लागेल. परंतु सोनाट संघ
प्रथमेश आणि सुरेश हे सुद्धा तितकेच नावलौकिक फलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे ते सुद्धा निर्भीडपणे आणि निर्धास्तपणे कोणत्याही प्रकारच्या चेंडूला फेस करू शकतात का आता? येस डेफिनेटली. टप्प्याचा चेंडू स्ट्रेट द डाऊन खेळताना क्रॉस द लाईन खेळला. कदाचित वाटलं होता चेंडू स्ट्रेटला जाईल का, परंतु बॅटच्या फ्लो मध्ये आला नाही बरोबर चेंडू आणि क्रॉस द लाईन स्क्वेअर डीप लेग क्षेत्रामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय. चौकारसाठी 4 धावा. धावा येणं गरजेचं आहे. कदाचित टप्प्याचा चेंडू होता असं वाटलं होतं मोठा प्रहार होईल, परंतु बॅटच्या बरोबर मध्ये आला नाही आणि हा चेंडू चौकार. धावा येताना पाहायला मिळतात. नशिबाची साथ मिळताना पाहायला मिळाली प्रथमेशना. पुन्हा अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू. गरज असेल काय चेंडूची? कदाचित या चेंडूची गरज नसावी. वाईटच्या स्वरूपात दंडित केला तर, कारण की तुम्ही स्लोवर की हाफ ट्रॅकर चेंडू टाकण्यासाठी गेलात आणि जर का चेंडू बॅटला टच जरी झाला ना तरी तो षटकार जातो, कारण रबर बॉल आहे मित्रांनो. तुम्ही टेनिस बॉलमध्ये हे वारंवार करू शकता, पण रबर बॉलमध्ये तुम्हाला अचूक टप्पा. पुन्हा एकदा मांडण्याचा प्रयत्न. हा चेंडू पहा, नशिबाची साथ मिळताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा चौकार येताना पाहायला मिळतोय. 4 धावांसाठी आणि धावसंख्या 4ने वाढ. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 21 धावा. प्रथमेशला नशिबाची साथ मिळते. हा चेंडू देखील तितका ज्या पद्धतीने प्रथमेशला फेस करायचा होता त्या पद्धतीने झाला नव्हता, परंतु बॅटवरती चेंडू आला आणि त्यानंतर तितक्याच वेगाने ज्या पद्धतीने सुरेश चव्हाणचा होता गोळीगत भुंगाट तसा मात्र चेंडू जाताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर क्लास 1 फलंदाजी करताना पाहायला मिळतो. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करणार का? आणि कदाचित गरज नसावी, कारण दोन्ही फलंदाज तितके ताकदवार आहेत. सुरेश सुद्धा चांगली फलंदाजी करू शकतो का? तर येस डेफिनेटली. वारंवार त्याच्या फलंदाजी सुद्धा सोनट संघ विजेतेपद मिळवताना पाहायला मिळालाय. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 22 धावा. 8 चेंडू 10 धावीची गरज असेल आणि सुरेश यांच्या बॅटमधून हा येतोय हवाई सुंदरीला हाय बाय करत हँडसम स्टाईल मध्ये आउट ऑफ द पार्क येतोय खणखणीत दणदणीत षटकार 6 धावांसाठी. आता केवळ पूर्तता बाकी असेल का? तेच डेफिनेटली. 4 धावेची गरज असेल. सुरेश चांगली खेळी करताना पाहायला मिळतो. लयबद्धता त्याच्याकडे सुद्धा आहे. शांत आणि संयमी खेळी करताना पाहायला मिळतो. ज्यावेळी बॅटचा चेंडू रडारमध्ये येतो त्यावर मात्र मोहर उमटवली जाते, ती म्हणजे इट इज षटकार. पुढे एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. सुरेश टप्प्याचा चेंडू. पंचांचा नोचा इशारा. नियम क्रमांक 24चं पालन केलं गेलं. पंचांमार्फत नोच्या स्वरूपात दंडित केलं गोलंदाजाला. फ्री हिट सुद्धा असेल. ज्या पद्धतीने बोललं ना उघडा डोळे पहा नीट, हा चेंडू देखील असेल फ्री हिट. फ्री हिटचा फायदा घेणार का? गरज नसावी कदाचित. पुन्हा एकदा मांडण्याचा प्रयत्न. फटका पचलाय, परंतु हा फ्री हिट आहे, त्यामुळे सुरेशला कोणत्याही प्रकारचं धोका नसणार आणि 1 धाव अर्जित केली गेली. या धावसंख्येवरती धावसंख्या देखील वाढ होते. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या होते 30 धावा. आता विजयासाठी केवळ 6 चेंडू 2 धावेची गरज. 6 चेंडू 2 धावाची गरज. हा, इथे मात्र आता कोणी फिरकीपट्टू ट्राय करू शकता. ज्यावेळी कमी धावांचा आलेख असतो ना त्यावेळी नक्कीच तुम्ही फिरकी गोलंदाजाला इथे नक्कीच आमंत्रित करू शकता, संधी देऊ शकता, कारण की फिरकी गोलंदाज रबरच्या पटलावरती कामगिरी करताना पाहायला मिळतो. कारण की स्लोवर वन जेवढा असेल ना तेवढा रबर फॉर्मॅटमध्ये प्रभावी गोलंदाजी. परंतु हा खूपच विकेटचं पतवताना पाहायला मिळतंय. नो चेंडू होता, परंतु घाई करण्याची गरज होती का? तर कदाचित सुरेश नसावी. परंतु प्रथमेश बोलता मी मॅच फिनिश करणार. प्रथमेशनं मात्र नक्की स्ट्राईक घेतली. तो हा नोचा इशारा असेल. पुन्हा एकदा फ्रीटची नामी संधी असेल. केवळ आता पूर्तता बाकी असेल. 1 धावेची गरज असेल. स्कोअर लेवल. आणि हा शेवटचा चेंडू. तिसरं षटक प्रगतीवरती मार्गस्थ असताना वैभव यांच्या मार्फत हाताळताना पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू नोचा इशारा दिला होता, परंतु नोच्या चेंडूवरती सुद्धा धावचीच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळाला. नक्की सुरेशची खेळ संपुष्टामध्ये. आता शेवटच्या क्षणी मात्र नक्की प्रथमेश. 1 धावेची गरज असेल. वैभवच्या 6 चेंडू शिल्लक असेल. 6 चेंडू 1 धावेची गरज असेल आणि शेवटच्या क्षणी काय फलंदाजी करणार? सन्मानपूर्वक एकेरी धाव काढणार की मॅच फिनिश चौकार षटकारांच्या स्वरूपात मात्र फिनिश करणार? पुन्हा
पुन्हा एकदा मिली हेलिकॉप्टर फिरवण्याचा प्रयत्न केला होता. घोषक क्षेत्रामध्ये चेंडू जातो आणि विजेता संघ ठरताना पाहायला मिळत होतो. नक्कीच सोनाट संघ विजेता संघाचं खूप अभिनंदन. पराभूत संघ चतुर्भेट संघ आपला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. हार्ड लक बॅड लक. पुन्हा त्याच ताकदीने पुन्हा उठा, चांगली प्रॅक्टिस करा आणि पुढच्या सामन्यांमध्ये यश संपादित करा. प्रथमेश आपण यायचंय प्लेअर ऑफ द मॅच साठी. 9 चेंडू 18 धावा करताना पाहायला मिळाला. सुरेश 6 चेंडू 11 धावा. इकडे सुशांत चांगली खेळी केली होती. 6 चेंडू 17. कदाचित सुशांतला आधी येणं गरजेचं होतं का, तेच डेफिनेटली. आणि विक्रम जे 4 चेंडू 5 धावा केल्यात. त्याच्यात वैभव 3 चेंडू 2 धावा. आणि साहिल खूपच खराब अशी फलंदाजी साहिलची आज पाहायला मिळालं. 4 चेंडू फेस केले आणि केवळ एकच धाव केली. आणि मात्र नक्कीच वैभव गोलंदाजी करताना वैभव याने सुद्धा 2 धावा खर्ची केल्या. अजित 11 धावा आणि साहिल 19 धावा. साहिलचा दिवस नव्हता. साहिल थोडासा मनसोक्त खेळ करताना साहिलला आली नाही.